आजपासून बँकेत झाली गर्दी, ग्राहक केंद्रावरती झाली गर्दी, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, या महिन्याचा हप्ता 10वा हप्ता सुरू. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. बघा लाडक्या बहिणींनो, जो काही हप्ता आहे 10वा हप्ता, तर हा 10वा हप्ता सुरू झालेला आहे. आजपासून हप्ता सुरू झाला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू झाले. तर बघा माहिती नीटपणे समजून घ्या. 1500 रुपये सुरू झालेले आहेत. आज भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आहे. तर ज्यांना पैसे आले त्यांच्यासाठी खुशखबर. ज्यांना पैसे अजून आलेले नसतील, तुमच्या खात्यात जरी पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला ते पैसे कधी येणार आहे, तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, मोबाईलवरती तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, ते काम तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. बाकीच्यांना आले. तुम्हाला जरी 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता अजून मिळाला नसेल, तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की कसा तुम्हाला तो हप्ता येणार आहे, काय काम तुम्हाला करावं लागणार आहे, त्याबद्दल माहिती सांगतो. चला मग ते कोणतं काम आहे जे तुम्हाला करावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत या महिन्याचे. तर ते काम सांगतो, ते काम कसं करावं लागणार आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो. चला आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो बघा, जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे ना, तो सुरू झालेला आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट. आणि अपडेट तुम्हाला कोण देत आहे? सर्वप्रथम ATP गुरुजी यूट्यूब चॅनल. मी तुम्हाला सर्वप्रथम अपडेट सांगत आहे. बघा 1500 रुपये जे आहेत, 1500 रुपये ते सुरू झालेले आहेत. 1500 रुपये सुरू. आणि आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती काय काय बघणार आहोत. आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात या महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या संदर्भात तर अपडेट बघणारच आहोत. तसेच 2100 रुपये देण्यासंदर्भात काय निर्णय झाला, 2100 रुपये संदर्भात पण मी तुम्हाला माहिती सांगतो. तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या कामाच्या बातम्या देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे माहिती अतिशय दमदार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, अपडेट महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला माहिती समजणार आहे. ओके, चला मग काय काय अपडेट आहेत सर्व सांगतो. अतिशय दमदार अपडेट आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू झाले. बहिणींनो, तुम्ही जरी पात्र असाल तर तुमच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू झाले. एकदम जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी, खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. आणि ज्यांना 1500 रुपये या महिन्याचे अजून आले नसतील, त्यांना कोणतं ते काम करावं लागणार आहे मोबाईलवरून, तेव्हाच त्यांना पैसे मिळणार आहेत, त्याबद्दल पण सांगतो. बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. अतिशय दमदार अपडेट आहे. बहिणींनो, भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आहेत, कामाच्या बातम्या, तर कामाच्या बातम्या पण बघून घ्या. सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, त्या संदर्भात पण अपडेट आहे. काही महत्त्वाच्या बातम्या आहेत. सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करा बरं. केलं लाईक? धन्यवाद. आता चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. जरी नवीन असाल तर 100% चॅनल सबस्क्राईब करा. केलं चॅनल सबस्क्राईब? धन्यवाद. चला, चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब केलं आहे, सर्व व्यवस्थितपणे केलं आहे, त्यामुळे आता तुमचं धन्यवाद. आता आपण संपूर्ण अपडेट बघूया. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आपण आता जाणून घेऊया. चला मग आता आपण संपूर्ण अपडेट समजून घेणार आहोत. ज्या पण महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्व अपडेट मी तुम्हाला तर सांगतो. बघा आता व्हिडिओ पूर्ण बघा. आता जी काही माहिती आपण समजून घेणार आहोत ती पूर्ण माहिती कामाची अपडेट आहे. बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र काही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. बघा, तुम्ही रोज अपडेट बघत आहात, काही ना काही बातम्या बघतच आहात की योजनेमध्ये असं होईल तसं होईल, परंतु सरकार इथे स्पष्ट सांगत आहे, राज्य सरकार, की योजना बंद होणार नाही. योजनेचे जे काही हप्ते आहेत ते रेग्युलर दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत आणि होत आहेत. पुढे चालून आम्ही 1,500 रुपयेऐवजी 2,100 रुपये देऊ, त्या संदर्भात देखील सांगितलं जात आहे. आता बघा महत्त्वाची माहिती पुढे समजून घ्या. बघा, महत्त्वाची माहिती समजून घ्या. दरम्यान आम्ही पुन्हा जर सत्तेत आलो तर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या हप्त्यामध्ये वाढ करू, त्यांना 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये दर महिन्याला देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं, मात्र अजूनही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2,100 रुपये मिळाले नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे 2,100 रुपये कधी मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. बघा, 2,100 रुपये संदर्भात माहिती समजून घ्या. आता पहिले सरकार सांगत होतं, जेव्हा महायुती सरकार काय सांगत होतं की पुन्हा आम्ही सत्तेत आलो तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेऐवजी 2,100 रुपये देऊ, असं त्यांनी म्हटलं होतं. मग काय झालं, दणदणीत विजय महायुती सरकारचा झाला, कारण बहिणींनी महायुती सरकारला मतदान केलं, आपली पसंती दिली महायुती सरकारला. महायुती सरकारचा दणदणीत विजय झाला आणि आता 2,100 रुपये यायला पाहिजे असं सर्वजण म्हणत आहे. परंतु आता सध्या तरी 1,500 रुपयेच मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता. पुढे चालून सरकार 2,100 रुपये देईल असं देखील सरकारकडून सांगण्यात येत आहे. आणि बघा, राज्य सरकार जबरदस्त काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, तसेच बहिणींसाठी, सर्वांसाठी योग्य त्या पद्धतीने काम चालू आहे. युवा वर्गासाठी काम चालू आहे. त्यामुळे सरकार जे आहे पुढे चालून 2,100 रुपये देणार आहे. आता सध्या तरी पॉसिबल नाही, परंतु पुढे चालून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपयेऐवजी 2,100 रुपये सरकार टाकणार आहे. ओके, ते आता सध्या तरी पॉसिबल नाही, परंतु पुढे चालून सरकार ते करणारच आहे. 2,100 रुपये तुम्हाला देणार आहे. आलं लक्षात. आणि एकदम चांगल्या पद्धतीने महायुती सरकार काम करत आहे. त्यामुळे 100% तुम्हाला 1,500 रुपयेऐवजी 2,100 रुपये येणार आहेत पुढे चालून. आलं लक्षात. तरी महत्त्वाची माहिती होती. तर जबरदस्त ही महत्त्वाची माहिती होती, तुम्हाला समजली. तर लाडक्या बहिणींनो, आता जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, मग या महिन्याचा हप्ता तो 1,500 रुपये येणे सुरू झालेला आहे. तुमच्या खात्यात 1,500 रुपये येणार आहेत, कारण पुढे चालून तुम्हाला 2,100 रुपये भेटणार आहेत. आता जो काही 10वा हप्ता आहे तो 10वा हप्ता संदर्भात माहिती समजून घ्या. ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा 10वा हप्ता अजून खात्यात जमा झालेला नसेल तर आता व्हिडिओ पूर्ण बघा. आता माहिती आपण नीटपणे समजून घेणार आहोत. त्या संदर्भात माहिती आता जाणून घेणार आहोत. चला, त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देतो. माहिती अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. चला मग ती माहिती समजून घ्या. यावर आता मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत. जे रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात येऊन जातील. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत. या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे. एप्रिलचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
बघा एप्रिल महिन्याचा या महिन्याचा हप्ता देखील लवकरच आता खात्यात जमा होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जी माहिती दिली आहे ते सर्व माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जे काही पैसे आता पहिले सरकारने काय केलं, भरपूर सर्वच बहिणींना पैसे देऊन टाकले ते जेव्हा योजना सुरू झाली। मग त्यानंतर आता निवडणूक संपल्यानंतर मग सरकार काय करत आहे, छाननी प्रक्रिया सुरू केलेली आहे। सर्व फॉर्म पुन्हा चेक केले जात आहे, कोणी चुकीची माहिती दिलेली आहे का, चुकीची माहिती दिली असेल, खोटी माहिती दिली असेल किंवा खोटे कागदपत्र दिले असतील तर अपात्र केलं जात आहे। तर ज्या बहिणी अपात्र आहेत, 4 चाकी वाहन असेल तर ही योजनेचा लाभ घेत आहेत, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी पण योजनेचा लाभ घेत आहेत। तर अशा बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं जात आहे, त्याबद्दल इथे स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। ओके, तर 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल, नीटपणे माहिती समजून घ्या। तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सरकार पैसे देणार नाही, 4 चाकी वाहन तुमच्याजवळ असेल तर सरकार पैसे देणार नाही। या गोष्टी बघणे फार गरजेचे आहेत आणि सरकार त्या गोष्टी बघत आहेत। आलं लक्षात? आता जे माहिती आहे आपण नीटपणे समजून घेणार आहोत 10वा हप्ता संदर्भात। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू झाला का, त्या संदर्भात काय अपडेट आलेले आहे, काय माहिती समोर आलेली आहे त्याबद्दल समजून घ्या। आता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्याच खात्यात हा एप्रिलचा हप्ता येत आहे। पात्र असणे गरजेचे आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे बहिणींनो, आधार कार्ड हे प्लस बँकेशी लिंक पाहिजे, आधार बँकेशी लिंक पाहिजे तरच खात्यात पैसे येतील। आलं लक्षात? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टी बघितल्या जात आहेत। तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल, पात्र बहिणी असणे गरजेचे आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे, मग तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील। चला आता जो 10वा हप्ता आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया, त्याबद्दल तुम्हाला आता मी माहिती नीटपणे समजून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत, प्रतीक्षा बघत आहेत की 10वा हप्ता कधी जमा होणार। तर बघा जो काही 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, या महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही। हा हप्ता तुम्हाला 10 एप्रिल नंतर मिळणार आहे अशी माहिती आहे। 10 किंवा 15 एप्रिल नंतर 10वा हप्ता सुरू होणार आहे, अजून हप्ता सुरू झालेला नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका। सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। सत्य माहिती, खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। अजून 10वा हप्ता सुरू झालेला नाही बरं। 10वा हप्ता लाडक्या बहिणींनो 10 एप्रिल नंतर तुम्हाला भेटणार आहे, काही काळजी करू नका, पुढील काही दिवसातच तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे। त्यामुळे बिंदास राहा। अचानकपणे तुम्हाला मेसेज येईल आणि त्या मेसेजमध्ये म्हटलेलं असेल की लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणून। किती पैसे? 1500 रुपये। 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे। आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत। पुढे चालून सरकार तुम्हाला 21 रुपये देणार आहे, 21 रुपये पुढे चालून मिळणार आहेत। आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत। आलं लक्षात? तर या गोष्टी महत्त्वाच्या होत्या। तर या संपूर्ण गोष्टी तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितलं, संपूर्ण माहिती नीटपणे समजून सांगितलेलं आहे। चला जो काही 10वा हप्ता आहे तो 10 एप्रिल किंवा 15 एप्रिल नंतर मिळणार आहे। आता सध्या तरी तो हप्ता दिला जात नाही, कोणालाच तो हप्ता आलेला नाही, कोणालाच हप्ता आलेला नाही बरं 10वा हप्ता। नाहीतर तुम्ही म्हणाल पुढे चालून म्हणजे 10 एप्रिल किंवा 15 एप्रिल नंतर तो हप्ता सुरू होणार आहे। जशी जशी अपडेट येईल माझ्याकडे त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती सांगण्यात येईल, काही टेन्शन घेऊ नका। चला आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण आता बघूया। आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत या टॉप बातम्या समजून घ्या, अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत, टॉप बातम्या आहेत। हे बघा टॉप बातम्या आता समजून घ्या। तर टॉप बातम्या तुम्ही बघू शकता। पहिली बातमी आपण इथे बघणार आहोत। पहिली बातमी अशी आहे, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान। तर बघा ई-KYC करण्याचे आव्हान, तर जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर व डिसेंबर 2024 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत
नुकसानीबाबत शासनाच्या ई पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे। या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-KYC केलेले नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-KYC करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे। पुढे बघा, प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर व डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या शेती पिके व फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालय व बाधित ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। ओके, तर बघा, ही होती पहिली महत्त्वाची बातमी, पहिली मोठी बातमी होती। तर अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान देण्यात आलेलं आहे। तर तुम्ही ई-KYC करू शकता। ओके, पोर्टलवर जाऊन तुम्ही KYC करू शकता। ठीक आहे, मग ही अपडेट तुम्हाला समजली, ही माहिती तुम्हाला समजली। पुढील बातमी बघा आता। बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता। बातमी नंबर 2 बघा आता। बातमी नंबर 2 अशी आहे। बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता। कूलर वापरताना काळजी घ्या, महावितरणचे आव्हान, विद्युत सुरक्षेची खबरदारी न घेतल्यास अपघाताचा धोका। बघा, महावितरणचे जे काही महावितरण आहे, महावितरणने आव्हान दिलेलं आहे। तुम्ही कूलर, सर्वांच्या घरात कूलर राहते बरोबर। आता कूलर संदर्भात काय अपडेट आलेलं आहे माहिती समजून घ्या। हे बघा, तापमान वाढल्याने कूलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे, मात्र खबरदारी न घेतल्याने अपघाताची शक्यता असते। त्यासाठी नागरिकांनी कूलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे आव्हान महावितरणने केले आहे। हे बघा, कूलरसाठी नेहमी 3 पिन प्लगचा, हे बघा, कूलरसाठी नेहमी 3 पिन प्लगचा वापर करावा। कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीज पुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा, म्हणजे कूलरच्या विजेशी काही संबंध राहणार नाही। पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्विच चालू करावे। त्यानंतर कूलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये। कूलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिरांकडून तपासून घ्यावे। अर्थिंगची तपासणी करून घ्यावी। अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही। पंपातून पाणी येत असल्यास वीज पुरवठा बंद करून नंतरच कूलरला हात लावावा। ओल्या हाताने कूलरला कधी स्पर्श करू नये। लहान मुलांना नेहमी कूलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कूलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी। कूलरच्या लोखंडी बाह्य भागात वीज प्रवाह उतरू नये, यासाठी कूलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल अशी व्यवस्था करावी, जेणेकरून कूलरच्या लोखंडी बाह्य भागात वीज प्रवाह उतरल्यास त्याचा धोका बसणार नाही। कूलरमधील पाण्याचा पंप 5 मिनिटे सुरू आणि 10 मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा। विजेचीही बचत शक्य आहे। कूलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी। अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो। अशा वेळी प्राइमिंग करणे आवश्यक असते। कूलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी। कूलर पंप अधूनमधून बंद करावा। घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे। तर बघा, कूलर संबंधित ही महत्त्वाची माहिती होती। कूलर संबंधित जबरदस्त माहिती होती। बघा, कूलर वापरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे। काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या अपडेटमध्ये ते तुम्हाला नीटपणे समजल्या असतील। बघा, तर महावितरणने हे आव्हान दिलेलं आहे, कारण कूलरमुळे
जो आहे मोठा धोका होऊ शकतो, त्यामुळे हे संपूर्ण सांगितलेलं आहे. मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळे इथे या ज्या काही काळजी आहेत त्या घ्यायच्या आहेत तुम्हाला सर्वांना. ठीक आहे, ही अपडेट पण तुम्हाला समजली. चला आता पुढील अपडेट समजून घ्या, मोठी बातमी समजून घ्या. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. आता बातमी नंबर 3 आहे खुशखबर, रेशन कार्ड KYC साठी मुदतवाढ. बघा अंतिम तारीखाने नोंदणी प्रक्रिया. बघा ही महत्त्वाची माहिती आहे, समजून घ्या. काही महिन्यापासून रेशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया सुरू आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी एक ठराविक कालावधी निश्चित केला होता, परंतु अनेक लोकांना KYC पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यावर विचार करून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बघा आता सरकारने निर्णय काय घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती बघा. हे बघा, यासाठी सरकारने KYCची मुदत 1 महिना वाढवून 31 एप्रिल 2025 पर्यंत केली आहे. त्यामुळे लोकांना अधिक वेळ मिळेल आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळेल. तर चला, रेशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया सुरू आहे 31 एप्रिलपर्यंत तुम्ही KYC करू शकता. ज्यांची रेशन कार्डची KYC बाकी आहे त्यांनी करून घ्या. 31 एप्रिलपर्यंत तारीख देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत करून घ्या. 31 एप्रिलपर्यंत 1 महिना तारीख वाढवून देण्यात आलेला आहे. ही मुदत दिलेली आहे, ही अंतिम मुदत आहे. सर्वांनी KYC करा. जरी KYC तुमची राहून गेली तर मग तुम्हाला रेशन मिळणार नाही बरं पुढे चालून. त्यामुळे KYC करणं फार गरजेचं आहे. तर KYC 100% करा रेशन कार्ड धारक असाल तर. ठीक आहे, मग आजच्या या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला समजल्या, सर्व अपडेट तुम्हाला समजल्या. चला आता पुढील माहिती समजून घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती बघितली. तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्या टॉप बातम्या देखील मी तुम्हाला सांगितल्या. तर महत्त्वाच्या बातम्या होत्या आज रोजीच्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही सांगितलं तुम्हाला. लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता. तर हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 10 किंवा 15 एप्रिलनंतर मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. पैसे बरोबर तुमच्या खात्यात जमवणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, आणि काही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण पैसे बरोबर दर महिन्याला राज्य सरकार तुमच्या खात्यात पैसे टाकतं. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. वेळेवर पैसे येतात, काही टेन्शन नाही. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे फक्त, दुसरं काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आपण बघितल्या, तर अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर कूलर वापरताना काळजी कशी घ्यावी त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट मी सांगितली. काय काय खबरदारी घ्यायची आहे ते संपूर्ण सांगितलं. तसेच रेशन कार्ड KYCसाठी जी काही मुदतवाढ दिली आहे 31 एप्रिल 2025 पर्यंत, त्या संदर्भात देखील तुम्हाला सविस्तरपणे माहिती मी दिलेली आहे. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या चॅनलवर थोडा व्हिडिओ मोठा होतो, परंतु सर्व माहिती एकदम काटेकोरपणे एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो मी, कारण सर्व जणांना ती माहिती समजायला पाहिजे. एकदम आपल्या सिंपल भाषेत मी सांगत असतो. असं काही नाही की अवघड करून सांगायचं. तुम्हाला जसं समजतं त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगत असतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे माहिती समजायला पाहिजे, एवढा माझा उद्देश असतो. तुम्हाला ती माहिती समजायला पाहिजे, एकदम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होतो, परंतु एक एक गोष्ट अशी क्लिअर मी तुम्हाला सांगत असतो की तुमच्या लक्षात ती फिट व्हायला पाहिजे. ओके, तर बघा सर्व काही माहिती आपण नीटपणे समजून घेतलेली आहे. सर्व अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व योजनेसंदर्भात तुम्हाला मी माहिती देत असतो. आता जो 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, हा हप्ता 10 एप्रिलनंतर मिळणार आहे. 10 किंवा 15 एप्रिलनंतर तो मिळून जाईल, काही टेन्शन नाही. थोडंफार तारीख इकडे तिकडे होते, परंतु पैसे बरोबर येऊन जातात. दर महिन्याला पैसे येऊन जातात. आता बघा 2-2 महिन्याचा देखील विचार सरकार करते. मागच्या वेळी तुम्हाला एप्रिल म्हणता मी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे मिळाले. 1500 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले.
तर सांगता येत नाही, सरकार जरी 2 महिन्याचे एकत्र पैसे जर तुमच्या खात्यात टाकले तर एकदम मोठी आनंदाची अपडेट ठरेल लाडक्या बहिणींसाठी. बघू मग आता सरकार निर्णय घेणार आहे. जो काही पैसा आहे लाडक्या बहिणींना तो भेटणारच आहे, काही काळजी नाही, तो हप्ता भेटणारच आहे. या महिन्याचा हप्ता पण येऊन जाईल, काही काळजी नाही. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज रोजीच्या ज्या काही टॉप अपडेट आहेत, सर्व टॉप बातम्या त्या एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितल्या आहेत. सर्व माहिती एकदम काटेकोरपणे एकदम तुम्हाला समजून मी सांगितलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील तुम्हाला माहिती मी एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. शेतकऱ्यांसाठी काही अपडेट असो, कर्मचाऱ्यांसाठी काही गुड न्यूज असो, म्हणजे सरकारने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात त्या संदर्भात तुम्हाला अपडेट मी देत असतो. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी पटापट या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. लाईक झालाच पाहिजे, सर्वांनी लाईक करा बरं. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर तुम्हाला काही विचारायचं असेल. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.